परतीच्या मार्गावर मी गाडी चालवत होतो. तुम्हाला वाटलं असेल की मी नरभक्षकाचा खात्मा केल्यामुळे मी खूप आनंदात असेन, पण नाही. माझ्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत होतीच, आणि त्याला तशी कारणं होती. एक म्हणजे त्या वाघानं रेड्याला मारलं होतं. दुसरे, मला त्याने तिथे बघून सुद्धा तो तिथेच राहिला होता. तिसरे, मला पाहताच शेपूट घालून तो पळून गेला होता. हे नरभक्षकाचे लक्षण नव्हतेच. आणि चौथे, तो पुन्हा भक्ष्यावर आला होता व शेवटचे, त्याने साम्राच्या आवाजाची नक्कल केली होती. हे सारं दर्शवित होतं की तो नरभक्षक नक्कीच नव्हता. तो एक सर्वसाधारण वाघ होता. जर तो नरभक्षक असता तर मी कदाचित हा असा गाडीत चालवत पुन्हा नागपाटल्याला येऊ शकलो नसतो आणि ही गोष्ट तुम्हाला सांगूही शकलो नसतो. दुसऱ्या दिवशी मी लोकांना घेऊन तेथे आलो आणि वाघाला गाडीतून नागपाटल्याला आणलं. त्याचे कातडे सोलताना मला जाणवले तो एक मध्यमवयीन देखणा निरोगी वाघ होता. त्याची कातडी तकतकीत तजेलदार होती. त्याच्या अंगावर कुठेच एकही जखम नव्हती आणि नरभक्षकाला मारल्याचा माझा तोरा क्षणात गळून पडला. त्या दिवशी मी पुन्हा बँगलोरला परतलो. तिथल्या कलेक्टरला माझ्याकडून झालेल्या चुकीची कबुली दिली व पुन्हा जर नरबळी गेला तर मला कळवण्यास सांगितले. त्यानंतर 11व्या दिवशी अपेक्षेप्रमाणे मला टेलिग्राम मिळाला. चमाला खोऱ्यात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीत नागपाटलापासून 1 मैल अंतरावर एका गवत कापणाऱ्या बाईला वाघाने उचलून नेले होते. मी चुकीचा वाघ मारला त्याचीच ही परिणती होती. सकाळी बँगलोरहून निघून दुपारी मी फॉरेस्ट बंगल्यात पोचलो. त्या दिवशी आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी मला ती घटना जिथे घडली ती जागा दाखवली गेली. ती दुर्दैवी स्त्री काटक्या गोळा करून तिची मोळी बांधायला वाकली असताना वाघाने तिच्यावर झडप घातली होती. त्याचवेळी दुसरी एक स्त्री तिथून तिच्यापासून साधारण 100 यार्डावर गवत कापत होती. तिच्या कानावर तिची हृदयद्रावक किंचाळी पडली व वाघ तिच्या मैत्रिणीला तोंडात घेऊन जात असल्याचं तिच्या दृष्टीपथास पडलं. त्यानंतर घाबरून धावत ती गावात आली व तिने तिथल्या लोकांना ती बातमी सांगितली. त्या लोकांनी ती बातमी तहसीलदाराला सांगितली. तहसीलदाराने ताबडतोब ती बातमी कलेक्टरला कळवली आणि कलेक्टरने मला तार केली. त्या दुर्दैवी स्त्रीला वाचवायचा किंवा तिचा माग काढायचा अजिबात प्रयत्न केला गेला नव्हता. आणि आता तर ही घटना घडून 3 दिवस उलटले होते. आम्ही जेव्हा शोधाशोध केली तेव्हा तिची फक्त साडी मिळाली जी आपोआप गळून पडली होती. त्यानंतर रक्ताच्या मागाचा शोध घेतला पण आम्हाला ते कुठेच सापडले नाही. याचा अर्थ वाघाने प्रथम तिचा जो भाग जबड्यात पकडला होता तो शेवटपर्यंत सोडलाच नव्हता. आम्ही व्यर्थ प्रयत्न करून सुद्धा आम्हाला त्या बाईच्या देहाचे अवशेष मिळालेच नाही. परत आल्यावर मी मागच्या वेळेस जिवंत राहिलेले 3 रेडे पुन्हा ताब्यात घेतले. त्यातला एक मी रस्त्यावर 4थ्या मैलाच्या दगडाजवळ बांधला, दुसरा पुली बोनूला आणि तिसरा नागपाटलापासून 2 मैल कल्याणी नदीच्या पात्रात बांधला. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा सर्वेक्षण केले 3 रेडे जिवंत होते आणि आरामात होते. पण पुली बोनूच्या रेड्याच्या अगदी जवळून मला वाघाचे पगमार्क्स दिसले. 3ऱ्या मैलाच्या दगडाजवळून तो रस्त्यावर आला होता. त्यानंतर त्या रेड्याच्या जवळून तो गेला पण त्याने त्याला स्पर्श केला नाही आणि पुढे 6व्या मैलाच्या दगडाकडून रस्ता सोडून तो पुन्हा जंगलात गेला होता. आणि तसाच पुढे पूर्वेकडील एका टेकडीवर गेला होता, ज्या टेकडीला तिथे मंकी हिल असं संबोधत असत. त्याचे पगमार्क्स एकदम निर्दोष होते. त्यात कुठलीही जखम किंवा वैगुण्य मला तरी आढळलं नाही. तो रेड्याच्या अगदी काही फुटापर्यंत गेला होता पण तिथे क्षणभर सुद्धा थांबला नव्हता. ही सारी निसंशय नरभक्षकाचीच लक्षणं होती. मी समाधानाचा सुस्कारा सोडला. आता तरी मी योग्य वाघाच्या मागावर होतो. आत्ताच जसं मी सांगितलं की तो मंकी हिलवरून उतरून गुंडालपेठ वा उंबालमेरूच्या उतारावरून पुढे गेला असावा आणि मला शंका आली की आज रात्री कदाचित तो याच मार्गाने परत येईल.
मला तशी पुसटशी आशा होती, म्हणून मी तिथेच एक संधी घ्यायचं ठरवलं. ती रात्र चांदणी होती आणि त्या चांदण्यात मला त्याला व्यवस्थित टिपता आलं असतं. तिथं जवळच एक मोठं साळगाचं झाड होतं. मी जिथे रेडा बांधला होता व ज्याच्या अगदी जवळून तो वाघ गेला होता त्या ठिकाणापासून 150 यार्डावर. पण ते झाड इतकं सरळसोट जाड व गुळगुळीत होतं की त्यावर चढणं अवघड होतं. मग मी त्याच्या जाड बुंध्याला टेकून बसायचं ठरवलं. तिथून मला रेडा व दोन्हीकडचा रस्ता पूर्ण दिसत होता. संध्याकाळी 5 वाजता मी पोझिशन घेतली. अंधार पडल्यावर चंद्राने पूर्वेकडून आपला पिवळसर शांत मंद प्रकाश पाजरायला सुरुवात केली. दिवसा मी जेव्हा इथे बसलो होतो तेव्हा मला ती जागा सुरक्षित वाटली होती, पण आता अंधारात मला ती असुरक्षित वाटू लागली. मागून हल्ला होण्याची भीती मला भेडसावू लागली, पण माझा अनुभव मला दिलासा देऊ लागला. जर वाघाने मला प्रथम पाहिलं किंवा माझा आवाज ऐकला तरच त्याला माझ्या अस्तित्वाचा थांग पत्ता लागणार होता. वाघाला गंध ज्ञान अजिबात नसते आणि मी तसा एकदम हालचाल व आवाज न करता बसणार होतो, त्यामुळे त्याला मी येथे आहे हे कळायची शक्यता नव्हती. शिवाय माझी पाठ त्या भल्या मोठ्या झाडाच्या बुंध्याला टेकलेली होती. आता जंगल चौफेर शांत होतं. कुठूनही कुठलाही अलार्म कॉल आला नाही. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की बहुधा वाघ त्या परिसरात नाहीच. पहाटे थंडी पडली. दवाने माझा शर्ट ओला झाला. माझ्या रायफलची नळी थंडगार पडली होती. बराच वेळ रात्री मी त्या रेड्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो, पण रात्रीचा पूर्वार्ध त्याने गवत खात मजेत घालवला व नंतर गरम जमिनीवर बसकण मारून तो शांत झोपी गेला. पहिला कोंबडा आरवल्यावर व झुंजमुंजू झाल्यावर माझ्यातला निराश शिकारी नागपटलाकडे 4 मैलाची रपेट करून चालू लागला. त्यानंतर अंघोळ, वाफाळलेला चहा, बेकन आणि अंडी खाऊन मी 2 तास शांत झोप घेतली व तरतरीत झालो. त्यानंतर माझे स्टूडबेकर व 2 माणसे घेऊन मी पुलीबोनेकडे पुन्हा निघालो. ते दोघेजण माझ्या स्टूडब्रेकरच्या बॉनेटवर बसले होते. मी गाडी अगदी हळूहळू चालवत होतो व ते खाली वाकून वाघाचे पगमग दिसतात का ते पाहत होते. पुलीबोनीला कल्याणी नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही उत्तर पश्चिम व उत्तर पूर्व फेरफटका मारला, पण व्यर्थ. आम्हाला कसलाही सुगावा मिळाला नाही. परत आम्ही पुलीबोनीला आल्यावर पाईप उडत मी आज रात्री काय करता येईल यावर विचार करू लागलो. तर मला एक कल्पना सुचली. आत्ता मी जिथे बसलो होतो तिथून 2 फरलांगावर एक चिंचेचं झाड होतं, पुलीबोनीला जाणाऱ्या रस्त्याच्या बरोबर मध्यभागी. आणि मी ऐकलं होतं या झाडावरून अनेक शिकाऱ्यांनी वाघाच्या शिकारी केल्या होत्या. मी स्वतः 18 महिन्यापूर्वी तिथूनच एक चित्ता मारला होता आणि जमिनीवर बसण्यापेक्षा झाडावर नेहमीच सुरक्षित असतं. मी हा माझा निर्णय माझ्या लोकांना सांगितला. त्याबर हुकूम ते सर्व मचाण बांधण्याच्या तयारीला लागले. त्याच झाडाखाली मला शांत झोप लागली. साधारण अर्धा तासांनी त्यांनी मला उठवलं आणि त्यांनी बांधलेला मचाण योग्य आहे का ते बघायला सांगितलं. मी सहसा शिकारीला जाताना 4 पाईची एक फ्रेम किंवा रस्सीची एक बाज बरोबर नेत असे व ती स्टूड ब्रेकरमध्ये मागच्या बाजूला ठेवीत असे आणि या दोन्हीचेही उत्कृष्ट मचाण होत असे. मजबूत, हालचाल केली तरी त्याचा आवाज होणार नाही असे. शिवाय झाडावर चढवायला आणि उतरवायलाही सोपे. झाडाच्या पानात ती अगदी बेमालूम लपवता येते. ने आण करायला अगदी विना खर्चाची आणि विनासायास. तीच त्यांनी आता दोरखंडांनी वर बांधून टाकली होती. त्याच्या बाजूला फांद्या छाटून मला दिसण्यासाठी जागा केली होती. प्रत्येक दिशेला बघता येईल अशा प्रकारे एक कप्पा ठेवला होता. सर्व हे समाधानकारक झाल्यानंतर मी माझ्या माणसांना घेऊन पुन्हा पुलीबोनीला आलं. तिथे हलकंसं जेवण घेतलं. 4 वाजेपर्यंत पुन्हा एकदा झोप घेतली. त्यानंतर माझ्यासोबत ब्लँकेट, पाण्याची बाटली, गन टॉर्च, सँडविच आणि चहा घेतला आणि 6 वाजता मी पुन्हा त्या झाडाच्या तिथे येऊन झाडावर जाऊन बसलो. रात्री 11 पर्यंत जंगल एकदम शांत होते. उंबालमेरूकडून एका बिबड्याने सॉईंग कॉल दिला होता.
अगदी करवतीने लाकूड कापतात तसा आवाज असतो. त्यानंतर काही काळातच वळणावरून तो येताना मला दिसला. अत्यंत रुबाबदार, आकर्षक चाल, चंद्रप्रकाशात त्याची तजेलदार कातडी मोहमयी वाटत होती. पण मी त्याला मारणार नव्हतो. नरभक्षक कुठे असता तर तो गोळीच्या आवाजाने सावध झाला असता. त्यानंतर एका वळणावर बिबळ्या दिसेनासा झाला. तो जाईपर्यंत मी अत्यंत कौतुकाने त्या देखण्या जनावराकडे पाहत होतो. मी नजरेनंच त्याचा निरोप घेतला आणि सुखी रहा बाबा म्हणून त्याला आशीर्वादही दिला. त्याही रात्री फार काही घडलं नाही. दुसरी रात्र पण तशीच निरर्थक गेली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी नागपाटलाला आलो आणि झोपी गेलो. साधारण 10 वाजता मला उठवलं गेलं आणि एक बातमी सांगितली गेली. अर्ध्या तासापूर्वी एका गुराख्याला वाघानं मारलं होतं. मी पटकन उठलो, कपडे घातले, रायफल घेतली व ज्या माणसाला मारलं होतं त्याच्या भावाबरोबर निघालो. आमच्याबरोबर अजून काही माणसं होती. पिलुबोनी रोडवर आम्ही साधारण 1-1.5 मैल चालत कल्याणी नदीच्या किनाऱ्यावर आलो. त्याच ठिकाणी ते दोघं भाऊ आपले गुरं घेऊन आले होते. इतक्यात झुडपातून अचानक वाघ अवतरला. त्याने त्याच्या भावावर झडप मारली, त्याचा खांदा जबड्यात पकडला व तो पळू लागला. खांद्याला पकडल्यामुळे तो तार स्वरात सारखा ओरडत होता. तो वाघ त्याला झाडीत घेऊन गेल्यावर हा त्याचा भाऊ धावत मी होतो त्या बंगल्यावर आला होता. ज्या झाडीत वाघ त्या दुर्दैवी माणसाला घेऊन गेला होता त्या झाडीत त्याचे पागोटे पडलेले दिसले. मी बाकीच्या लोकांना तिथेच थांबायला सांगितलं आणि एकटा मी माग काढत नदीच्या कोरड्या पात्रात आलो. तिथून मला रक्ताचे डाग दिसले. बहुतेक खांद्याला पकडलेला बळी खूप हातपाय झाडत होता व जोरजोराने ओरडत होता. त्या ओरडण्याला वैतागून म्हणा वाघाने त्याला तिथे खाली ठेवले व त्याचा गळा पकडला. त्यामुळे खांद्याला झालेल्या जखमातून रक्त ठिपकू लागले आणि त्याचा देह जमिनीवर घसटत गेल्याच्या कोणाही जमिनीवर दिसू लागल्या. त्यानंतर मी माग काढत होतो. इतक्यात झाडीतून बाहेर पडतात गवताने आच्छादलेल्या एक पठार मला दिसलं आणि वाघ तिथून नुकताच निघून गेल्याने आडवे झालेले गवत हळूहळू सरळ होत होते. याचा अर्थ वाघ नुकताच भक्ष्याला तोंडात घेऊन तिकडून गेला होता. त्याचा मागोवा घेत घेत मी एका टेकडीवर आलो. तिथून सगळा तीव्र उतार होता व भरपूर झाडी होती. त्या उतारावरून झाडीत जाऊन तिथे मेजवानी जोडायचा बहुतेक वाघाचा विचार असावा. आता इथून मला काळजी घेणं आवश्यक होतं. माझी जराशी चूक महागात पडणार होती. वाघ सावध होणार होता. तसे झाले असते तर 2च शक्यता होता. तो कदाचित भक्ष्य टाकून किंवा भक्ष्य घेऊनही पळून गेला असता किंवा भक्ष्यासाठी प्रतिकार करायला तयार झाला असता आणि त्याने माझ्यावर हल्ला केला असता. मी आता व्यवस्थित विचार केला. त्यामुळे मी थोडा तिरका चालत त्या नाल्यात उतरलो आणि मऊ रेतीतून पुन्हा दुसऱ्या बाजूने चढू लागलो. रेतीत चालण्याने माझ्या पावलाचा आवाज होणार नव्हता व त्याला मला सुगावा लावून न देता सावजासकट पकडायचं होतं. चढावावर चढत मी टेकडावर आलो. थोडा ओणवा होऊनच मी पुढे चाललो होतो. तिथे साधारण 2 ते 3 फूट उंचीचं गवत होतं. असं वाकून मी 1 फरलांगभर चालत पुन्हा चढावावर चढलो. नाल्याच्या आजूबाजूला दाट झाडी होती. थोडं उजवीकडे उतरून मी त्या झाडीत आलो व तिथे वळून दम घेण्यासाठी थोडा थांबलो. त्यानंतर रायफल सज्ज ठेवून मी अत्यंत सावधपणे वाकूनच वाटचाल करू लागलो. माझं लक्ष चौफेर होतं. किंचितची हालचाल सुद्धा माझ्या नजरेतून सुटणार नव्हती. मी झाडे झुडपे टाळून शक्यतो नाल्याच्या मधूनच चाललो होतो. त्यात फारसे पाणी नव्हते आणि हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नव्हतो. नाला काही ठिकाणी 10 यार्ड अरुंद होता तर त्याची जास्तीत जास्त रुंदी काही ठिकाणी 30 यार्ड होती. मी अत्यंत सावध होतो. नाल्याच्या दोन्ही काठावर बारीक नजर होती. मध्ये मध्ये थांबून आवाज घेत होतो पण तिथल्या स्मशान प्राय शांततेस मला कसलाच आवाज येत नव्हता. पक्ष्यांचा आवाज, एखाद्या पाखराचा आवाज ऐकू यावा यासाठी मी तरसलो होतो पण ते मृतप्राय जग मूकच राहिले आणि मला ते असह्य होत होते. मला फक्त माझ्या पावलांचा जो काही रेतीत अस्पष्ट आवाज होत होता तेवढाच काय तो दिलासा होता.
मी अजून अर्धा फरलांग तसाच पुढे गेलो. तो नाला थोडासा डावीकडे वळला होता. आता काही आवाज येतो का हे बघण्यासाठी मी तिथे क्षणभर थांबलो. आणि तसे करायची बुद्धी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे खरोखर मनापासून आभार मानतो. कारण त्याच क्षणी माझ्यापासून 25 यार्डावर आवाज न करता त्या वळणावरून अनपेक्षितपणे तोंडात त्या दुर्दैवी गुराख्याचा मृतदेह घेऊन वाघ अगदी माझ्या समोर ठाकला. तो धक्का आम्हाला दोघांनाही सारखाच बसला. वाघाला कल्पना होती की बहुतेक त्याचा पाठलाग होतोय आणि म्हणूनच त्याने आपला मार्ग बदलला होता आणि तो अशा पद्धतीने माझ्या समोर आला होता. मी सावध होतो आणि वाघ इतक्या लवकर समोर येईल याची मला किंचितही जाणीव नव्हती. मला पाहताच दचकलेल्या वाघाने तोंडातल्या मृतदेहाला खाली टाकले. रक्ताळलेलं तोंड विचकले. तोंडातून एक गुरगुरल्याचा आवाज काढला. शेपूट ताट केली. डोकं झोकून पुढच्या पायात आणलं की त्याची माझ्यावर हल्ला करायची पूर्वतयारी होती. आणि त्याच क्षणी माझी रायफल कडाडली. डोळ्याच्या बरोबर मध्यभागी तिने वेध घेतला. पण तो घाव प्राणघातक नसावा. तो खाली कोसळेल अशी माझी अपेक्षा होती, पण तो गुरगुरला आणि तसाच पुढे खाली पडलेला मृतदेह ओलांडून माझ्यावर धावला. धडपडत माझ्यापर्यंत पोचण्याच्या प्रयत्नात असतानाच एका बाजूला झुकून मी धाड धाड मॅगझिनमधल्या सगळ्या बुलेट त्याच्या त्या पिवळ्या जर्द पट्ट्या असलेल्या शरीरात मारल्या. त्यानंतर जेव्हा मी रिकामी रायफल घेऊन तिथे उभा होतो, माझ्या पायाशी तो नरभक्षक आचके देत पडला होता. त्याची कवटी छिन्न विछिन्न झाली होती आणि त्याच्या डोक्याखाली हळूहळू रक्ताचं थारोळक जमा होतं. दुसऱ्याच क्षणी मला खूप आजारी असल्यासारखं वाटायला लागलं. माझ्यातली शक्ती कुणीतरी हिरावून घेतली असं मला वाटलं. मी एकदम गलितगात्र झालो होतो. पण तरीसुद्धा मी अनुभवाने माझे मनोधैर्य गोळा केले आणि कल्याणी नदीच्या सुरुवातीलाच मी जिथे माझ्या माणसांना सोडले होते तिथे आलो. त्यांनी माझे 5 शॉट्स ऐकले होते व त्यांना काय कळायचे ते कळले होते. तुम्हालाही उत्सुकता असेल की हा वाघ नरभक्षक का झाला हे जाणून घ्यायची. कातडं सोडण्यापूर्वी आणि सोडल्यानंतर मी त्या वाघाचं अक्षरशः पोस्टमॉर्टेम केलं. पण तो नरभक्षक का बनला याचं एकही कारण मला सापडलं नाही. तो एक बऱ्यापैकी मध्यमवयीन वाघ होता. त्याचं नैसर्गिक खाद्य हरिण, डुकरं किंवा इतर प्राणी पाठलाग करून त्यांना मारायची त्याच्यात ताकद होती. ती नाही तर नाही गावातले गुरे तर तो सहज मारू शकला असता. पण हे सगळं सोडून त्याला मानवी देहाची लालसा कशी, कधी, कुठे निर्माण झाली हे मात्र गूढच राहिले. आणि त्यामुळेच त्याचा अंत झाला होता. व तो होत असतानाच मी थोडक्यात बचावलो होतो. पण तो जसा अचानक कुठून तरी तिथे आला होता तसाच आता कुठेतरी चिर विश्रांती घ्यायला गेला होता.